निवडणुका झाल्या नाही, शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आणि त्याच्यामुळं शेतकरी संघटनेने भूमिका घेतली आहे की या व्यवस्थेमध्ये जर आपल्याला कुठं प्रश्न मांडायचे असतील, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडून घ्यायच्या असतील, आता सत्तेमध्ये असं कोणी राहिलं नाही. बोलणारे सर त्याला अपवाद आहे, परंतु ही व्यवस्था अशी झाली आहे की याच्यामध्ये तुमचे माझे प्रश्न सोडायला यांच्याकडे वेळ नाही. छोट्या छोट्या गोष्टीसाठी सातत्याने संघर्ष करावा लागतो. संघर्ष काय? 365 दिवस कुणाचा फोन आला, कोणता शेतकरी अडचणीत आला तर आमचा शेतकरी संघटनेचा माणूस तिथं उभा आहे. डीपीचा प्रश्न असू द्या, लाईटचा प्रश्न असू द्या, सोयाबीन भावाचा प्रश्न असू द्या, खरेदी केंद्राचा प्रश्न असू द्या, ऊसाचा प्रश्न असू द्या, खताचा प्रश्न असू द्या, अहो ते झालं दुधाचा भावाचा प्रश्न असू द्या. पण संघर्षाला मर्यादा आहे का नाही? का आम्ही काही सुखाने जगायचंच नाही का? की सातत्याने निवडणुका आल्या की तुम्ही यायचं, काहीतरी भाषणं करायची, कोणतरी पिल्लावळी तो उभी करायची आणि त्याच्या माध्यमातून आमच्या भोळ्या बावड्या शेतकऱ्यांना त्यांची दिशाभूल करायची. असं जर चालणार असेल तर आम्ही ठरवलं की इथून पुढे संघर्ष करणार आणि तो संघर्ष राजकीय दृष्ट्या असणार आहे. तुम्हाला जर सरळ करायचं आहे, कसं करायचं आता आम्हाला लक्षात आलेलं आहे. आमची भूमिका आता स्पष्ट आहे की नुसतं रस्त्यावरचं आंदोलन नाही, कारण आमच्या लक्षात आलंय की आम्हाला वापरलं जातंय. आमच्या माणसांच्या अंगावर केसेस होत आहेत, त्यांना त्रास होतोय. त्या माध्यमातून आमच्या आता हे लक्षात आलं की जी माणसं 20-20 वर्ष, 25-25 वर्ष सत्तेचे आनंद लुटण्याचं काम करते, त्यांना आता जमीन दाखवण्याची आता वेळ आलेली आहे. कोणत्या कामामध्ये मला तुम्ही आता सगळेजण आपण इतक्या कष्टाने जीवन जगतोय, इतक्या संघर्षाने जीवन जगतोय, तुम्ही मला एक असं उदाहरण दाखवा की गेल्या 15 वर्षात, 20 वर्षात तुम्हाला सुखाचे चांगले दिवस असे दिसलेत. प्रत्येक गोष्ट ओढून ताणून अगदी आई बापाचे आजारपणा सुद्धा आपल्याला ओढून करावं लागतं. मग अशी परिस्थिती आहे, जीवन आहे का? काय स्वप्न पाहिलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी? हे स्वप्न पाहिलं होतं का की जे माणसं अतिशय खडतर परिस्थितीत जीवन जगताय त्यांना संविधानाच्या माध्यमातून एक आधार, एक तलवार त्यांच्या हातात देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. काय उद्देश होता? भांडणं लावायची होती, समाजामध्ये तेढ निर्माण करायची होती. कुठे घेऊन चालले तुम्ही? एक मोठा समाज, ज्या समाजाच्या हातामध्ये या देशाची धुरा आहे, ज्याच्या जीवावर हा देश चालतो, तो रोज 9 आत्महत्या. कुठं चाललोय आपण आणि काय विचार करतोय आपण? जर अशा पद्धतीने आपल्याला जर अशी माणसं निवडून द्यायची असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा वाईट काही नाही. आपली पुढची पिढी, आता तर मुलांची लग्न व्हायला तयार नाही, पुढची पिढी प्रचंड वाईट होणार, दिशाहीन होणार, व्यसनाधीन होणार. आपल्याला अशी माणसं नकोय. आपल्याला कोणतंही सेटलमेंटचं काम करणारी माणसं नको, माती खाणारी माणसं नको. आणि त्याच्यामुळे शेतकरी संघटनेने निर्णय घेतला की जो माणूस, जो मुलगा प्रामाणिकपणे संघर्ष करतोय, तुमच्या माझ्यासाठी संघर्ष करतोय, तुमच्या रुपयाची वसुली करण्यासाठी संघर्ष करतोय, त्याला आपल्याला अशा ठिकाणी पाठवायचंय की जे महाराष्ट्राचं मिनी मंत्रालय, ज्याच्यामधनं प्रचंड मोठ्या योजना राबवण्याचं काम ज्या संस्थेच्या माध्यमातून होतंय, तिथं आपला प्रतिनिधी असला पाहिजे. आणि त्या भूमिकेतनं आपण गणेशरावला विनंती केली. मी स्वतः ज्यावेळेस त्याचं काम पाहिल्यानंतर म्हटलं, गणेशराव, निवडणुका येतात,
हारजीत हा विषय नसतो, विषय असतो संघर्षाचा, विषय असतो आपले विषय मांडण्याचा, विषय असतो आपण केलेल्या कामाची पावती मागण्याचा. आणि त्याच्यासाठी जी काम तुम्ही केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर आपल्याला निवडणूक करायची. लोक म्हणतात पैसे, आम्ही म्हणतो, मी स्वतः म्हणतो पैसा लागत नाही निवडणुकीला. हे सगळं काही ढोंग या लोकांनी तयार केलेलं आहे. जेव्हा एखादा माणूस प्रामाणिकपणे ग्रामीण भागामध्ये काम करतो, तुमच्या माझ्यासारख्याचा जीव तुटतो की हा माणूस तिथं असला पाहिजे. त्यावेळेस आपण विसरून जातो माझी जात काय, माझा पात काय, माझा पाहुणा कोण. त्याच्यामुळं मित्रांनो, मला खात्री आहे की ही निवडणूक विचारधारेच्या माध्यमातून असलेली निवडणूक आहे. संभाजीनगरमध्ये 62 जागांपैकी 1 जागा शेतकरी संघटना लढवतीये. आमदार साहेबांचा मी खास करून आभार मानतो की आमच्यासारख्या माणसांना जी सातत्याने रस्त्यावरची लढाई लढतात, समाजासाठी 365 दिवस काम करतात. मी उच्च न्यायालयात वकिली करत असून सुद्धा माझ्या अंगावर केसेस आहेत. मला काही संसार नाही का? मला काही दुसरं व्यवस्थित जाता येत नाही का? मला काही भाजपचं कमळ घेऊन पुढे सत्ता मिळवता येणार नाही का? सगळं काही करू शकतो, परंतु ही लाचारी आपल्याला करायची नाही. या बिल्ल्यासाठी, या बिल्ल्याचं जे रक्त आहे लाल लागलेलं आहे ना, हे शेतकऱ्यांचं रक्त आहे. 26 शेतकऱ्यांच्या छातीवर गोळी लागलेली आहे, ते रक्त आम्ही घेऊन फिरतोय. आणि त्याच्यासाठीचा हा संघर्ष आहे. त्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे. वरतून पाहत असतील तर ते म्हणत असतील काय नालायक माणसं आहे तुम्ही, आम्ही तुमच्यासाठी संघर्ष केला आणि तुम्ही अशा भांडवलांच्या मागे जाऊन फिरताय का? मित्रांनो, हे तुमच्या माझ्या अस्मितेचा प्रश्न आहे, तुमच्या माझ्या आईबापाच्या कष्टाचा प्रश्न आहे, तुमच्या माझ्या मायांचा प्रश्न आहे. सकाळी उठल्यापासून ज्या शेणकूर काढत बसता पण त्यांना दुधाचा भाव मिळत नाही, त्याचा प्रश्न आहे. कधीतरी आपल्या मनात यायला पाहिजे का नाही की आपल्याला आपल्या घरातल्या बाईला सुखाचं काहीतरी देऊ. एकदा तर यायला पाहिजे ना मनात. दरवेळेस कुणीतरी येतं आपल्याला काहीतरी वेळात काढतं, कुणीतरी काहीतरी योजना आणतं. त्या योजनेच्या माध्यमातून आपले मायबाप बिचारे लाईनीला उभे राहतात, बँकांच्या पुढं उन्हातानाचे तिथं कागद घेऊन उभे राहतात. ही अवस्था. अरे जो माणूस आज मी मराठवाड्यामध्ये फिरतोय 50,000 रुपयासाठी आत्महत्या करतोय, वाईट वाटतं. 50,000 रुपये आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर असे खर्च होतात. आणि त्या घरामधला माणूस, करता माणूस, तो 50,000 रुपयासाठी आत्महत्या करतो. मित्रांनो, झोप येणार नाही. तुम्ही अशा घरातली अवस्था पहा, त्या मुलांची अवस्था पहा, त्यांच्या बायांची अवस्था पहा. मग अशी व्यवस्था आपल्याला पाहिजे का? कदाचित हाही वेळ आपल्यावर येऊ शकते. या लोकांना जर आपण असेच काहीतरी वाट करून दिली, कारण मतदान, तुम्हाला सांगतो, आंबेडकरांनी एक विषय असा ताकदीने घेतला होता की 5 वर्षानंतर या सगळ्या लोकांना तुमच्या दारात यावं लागेल, तुमच्याकडे भीक मागावी लागेल. आणि ती भीक कशाची होती? मताची तर भीक होती, पण ती भीक होती न्याय करण्याची, न्याय देण्याची भूमिका. आणि ती असली पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की समाज कुठं जाणार आहे, किती विक्षिप्त समाज होणार आहे. दारू पाजून, खाऊ घालून, पैसे वाटून या निवडणुका होतील, त्या माणसाच्या डोक्यात होतं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की 5 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लोकांच्या दारात जावं लागेल. मित्रांनो, एवढं सगळं असताना, ही सगळी व्यवस्था फाटलेली असताना का आपल्याला वाटत नाही की आपल्यातला एक माणूस तिथं, हे पा, ही सगळी अशी परिस्थिती आहे, राजकारण होत राहणार आहे, निवडणुका येतील, पक्षाची माणसं येतील, विचारधारेची माणसं पाहिजे आपल्याला. आपल्याला अशी माणसं न्यायची आहेत की जी माणसं तुमचाच माझा विचार करणार आहे. मला एक सांगा, आता ह्या मुलाचं काय काम होतं? मी 3 महिन्यापूर्वी इथं आलो होतो, तहसील पुढे आंदोलन झालं, बोरणारे सरपंच तिथं आले होते. काय विषय होता? पश्चिम महाराष्ट्रामध्ये 17,000 रुपये देतात आणि आम्हाला 8,000 का? रे बाबा, आंदोलन काय असतं माहितीये? अन्न पाणी नाही 5 दिवस. जरांगे पाटलाला विचारा, आंदोलन काय असतं, तब्येत कशी संपती, माणूस कसा संपतो, हे त्या माणसाला विचारा ज्यांनी ही भूमिका मांडली. 5-5 दिवस अन्न पाणी वाचून हा माणूस तिथं राहतोय. कुणासाठी? पैसे त्याचे एकट्याचे. हे सगळं आपल्यासाठी, या विचारासाठी. आणि एवढं करून जर आम्हाला कोणी काही म्हणत असेल
पाहणार आहे. आम्हाला माहिती आहे कसा बेत पाहायचा कुणाचा. त्याच्यामुळं मित्रांनो ही तळतळ आहे की ज्या माणसांसाठी आम्ही संघर्ष करतोय त्या माणसांना आम्ही 5 वर्षानंतर येऊन आवाज देणार आहे की बाबा तुझ्यासाठी 5 वर्ष संघर्ष करतोय. एकदा दोनदा नाही, रील काढण्यापुरता नाही किंवा फेसबुक आणि तुमचं व्हॉट्सअप करण्यासाठी नाही. हा संघर्ष आमचा रात्रंदिवसाचा आहे. आमच्या लोकांच्या अंगावर केसेस आहेत. मी तुम्हाला कितीतरी उदाहरणं दाखवू शकतो की ही सगळी लढाई जी आहे ती संघर्षाची आहे. आज जे काही मिळतंय ते केवळ आणि केवळ शेतकरी संघटनेच्या विरोधामुळे आपल्या सगळ्यांना काहीतरी मिळतंय. नसता मला वाटत नाही की या व्यवस्थेने आपल्याला पार चिरून टाकलं असतं. तुम्ही संघर्ष करायला शिका. मला खात्री आहे की तुमच्या हक्काचं आहे, तुमच्या घामाचं आहे, ते मिळवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. ही व्यवस्था आता अशी तयार झालेली आहे. आता विसरा इथं कोणी महात्मा गांधी जन्माला येईल, तो लोकांसाठी काही करेल, ही भाव आता विसरून जा. आता आपला संघर्ष आपल्याला करायचा आहे. आपल्या बापाला आपल्याला चांगल्या पद्धतीने ठेवायचंय. आपल्या मुलांचं संगोपन आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचंय. आपल्या बायकोला जिथं ज्या बापानी तिला या घरात पाठवलं, काहीतरी अपेक्षा आशा असतील तिच्या, त्या माणसाच्या करू दिलेलं आहे. अरे चांगली राहील, तिथं सुखाने राहील. आज काय अवस्था झाली, काय त्या अवस्था आहे माऊलीची. प्रत्येक गोष्टीला म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीत आपण चाललो की आपल्याला म्हणजे 2 टाइमाचा खायचा सुद्धा संघर्ष झाला. आणि 10 एकर 20 एकराचे आपण मालक, त्यांची अवस्था अशी झाली. मी कशाचं धोतक आहे. तर मित्रांनो तुम्ही मी गप्प बसलो, तुम्ही मी या लोकांना सन्मान दिला, तुम्ही मी पाहिलं की हा माणूस सामाजिक काम करतो, याला आपल्याला मदत करायला पाहिजे. परंतु ही गिधाडं निघली, ही गिधाडं निघली आणि यांनी योजनाच्या योजना खायचं काम केलं. एक संधी द्या शेतकरी संघटनेच्या माणसाला. मी खात्री देतो तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकला परत येणार नाही जर तुमचे काम झाले नाही तर. वैजापूरमध्ये एवढं मोठं आंदोलन उभं केलं. काय विषय होता? 6,000 आणि 8,000 रुपये देतात. जेव्हा आम्ही कागद मागितले, पश्चिम महाराष्ट्रातले सगळे कागद दाखवले, आपल्या तालुक्यातली अवस्था दाखवली, अधिकारी, तुमचा प्रांत, तुमचा तहसीलदार, त्याची अवस्था काय झाली तुम्ही जर व्हिडिओ पाहिले असतील तर लक्षात येईल. राज्याच्या कृषी मंत्र्याला सुद्धा आमच्या सारख्या संघटनेच्या माध्यमातून चर्चा करावी लागली. काय कारण आहे? कारण की इथं सगळा कार्यक्रम बेभरोशाचा आहे. तुम्हाला जर समजा पैसे मिळत नसतील आणि तुम्ही जर गप्प बसणार असाल तर अधिकाऱ्यांना तेच पाहिजे. शासनाला 30,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. अरे कोण पैसे आले? जे रेग्युलर भरतात त्यांना तरी पैसे आले का? मग काय चाललंय? काय यायचं कुणी बी आपलं काही चिटकवायचं. आणि आता तर तुम्ही एक क्लिप पाहत असाल, राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणतात, ते निवडणुकीत असंच सांगायचं असतं म्हणतात. लाज वाटते हो आम्हाला. संविधानिक पदावर बसलेला माणूस, नाही रे बाबा अशी अपेक्षा तुझ्याकडनं. कृपया इतकी तर लाज घालू नको, स्वतःहून नको घालू. तुझ्या वागण्यातनं गेलेलीच आहे, पण बोलण्यात घालू नको. मग ही अशी जर परिस्थिती असेल, एकदम म्हणजे धाडसानी खोटं बोलतात. इतकं डेअरिंग कमाल झाली. आणि तुम्हाला काय वाटतं विचारणारे नाही का? आमच्यासारखी माणसं आहेत, आम्ही विचारल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि कुणाला आडवं यायचं तर आमच्याशी खेटा आणि आमच्याशी आडवं या. आम्ही सक्षम आहे, आम्ही बघू काय करायचं ते. परंतु जो माणूस कष्ट करतोय, जो माणूस मरमर करतोय, त्याला जर त्याच्या हक्काचं मिळत नसेल, त्याला जर इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने, अहो हे घोषवाक्य आपल्या संविधानाचं, डॉक्टर साहेब आपल्या संविधानामध्ये काय सांगितलं? इतर माणसाला सन्मानाने जगता यावे म्हणून. अरे कुठे सन्मान आमचा? काय अवस्था केली आमची? आणि त्याच्यामुळं मित्रांनो निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीमध्ये आम्ही विचारधारेच्या आम्ही सांगतोय कुणी काय उद्योग केले. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी कशाला सांगू इथं बरोबर. कुणी काही उद्योग केले असतील, आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्हाला एक असं सर्कल महाराष्ट्राला तयार करून द्यायचंय की त्याचा आदर्श महाराष्ट्रात झाला पाहिजे. संभाजीनगर फक्त नाही, योजना कशा आणायच्या असतात, योजना कशा राबवायच्या असतात, अधिकारी कसे नागवायचे असतात,
ते फक्त एकदा आम्हाला संधी देऊन बघा. तुम्हाला वैजापूर तालुक्यामध्ये ही प्रचिती येईल की योजना अशा आणायच्या आहेत. अधिकाऱ्यांना असा जाब विचारायचा आहे. अधिकारी तुमच्या दारात आला पाहिजे, तुमचा तलाठी तुमच्या दारात आला पाहिजे. ही व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आणि त्याच्यासाठीचा हा संघर्ष मित्रांनो, ही तळतळ, ही जे काही आमची धावपळ आणि धडपड आहे, ही फक्त आणि फक्त या विचारधारेच्या माध्यमातून आहे. याच्यातनं कुणाच्या रुपयाला आम्ही लाजिंदार नाही. तुम्हाला जाताना सांगतो की आजपर्यंत इतके काम केले कोणत्या मंत्र्याच्या हातून नाही. मी स्वतःच्या तोंडावरून जर सांगितलं, तुम्ही फक्त माझं फेसबुक उघडा, तुमच्या लक्षात येईल कोणत्या मंत्र्याने एवढे काम केले का. पण कुणाच्या एका रुपयाला सुद्धा लाजिंदार नाही. मी एका शेतकऱ्याकडनं 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही. फुकटच्या केसेस हायकोर्टामध्ये जनहित याचिकेच्या माध्यमातून चालवतो. काय मला अपेक्षा एवढीच आहे की माझा बाप खपलेला आहे, माझा आजा खपलेला आहे, मी माझ्या आईला खपताना पाहिलेलं आहे. मला असं वाटतं की आता बस आपल्यात जेवढी ताकद आहे ती ताकद आपल्याला लावायची आहे. व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला उभं राहायचंय. आणि त्याच्यामुळं मित्रांनो, एक चांगला कर्तबगार असा मुलगा की मला असं वाटतं वैयक्तिक, आम्ही खूप लोकांना, आम्ही ठेचा खाल्लेली माणसं आहे. आम्ही काय फक्त वैजापूर, संभाजीनगर, अहिल्यानगर अशी नाही, आम्ही पार विदर्भातल्या टोकापर्यंत तिकडे खाली गेलेलो आहे. आम्ही खूप ठेचा खाल्लेले. आम्ही ज्या घरामध्ये जातो, जिथं आत्महत्या होतात, तिथं आम्ही पाहिलेलं आहे. डोळ्यातलं पाणी सुद्धा थांबू शकत नाही अशी अवस्था आम्ही पाहिलेली आहे. इतकं भयानक चित्र आम्ही पाहिलेलं आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आता जर मी गप्प बसलो तर मी दोषी. मी जर गप्प बसलो, मी जर या व्यवस्थेच्या पुढे बोललो नाही, तर हा सगळा रोष माझ्यावर आहे. कारण की मी शेतकरी आहे आणि मी माझ्या शेतकऱ्याला मदत करू शकलो नाही, ही भावना माझी निर्माण व्हायला लागली. मित्रांनो, त्याच्यासाठीचा असंघर्ष रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, जिथं शक्य होईल तिथं. तुम्ही आता सांगितलं आमदार साहेबांचे सोनवणे म्हणून होते, त्यांनी डिप्याचं काम केलं. तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की डिप्याच हा आपला हक्क आहे. 48 तासात जर डिप्पी जळालेली बसली नाही तर 50 रुपये तासाप्रमाणे तुम्हाला सरकारकडनं पैसे मागता येतात. 50 रुपये तासाप्रमाणे जेवढे कनेक्शन आहे त्याच्यावर त्या सगळ्यांना 50 रुपयाप्रमाणे पैसे मागता येतात. हे जे पोल लावलेले आहेत, या पोलचं भाडं तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे. तुमच्या शेतामध्ये विजेचे जे पोल गेलेले आहेत त्याचा सुद्धा, पण आपल्याला सांगायला कोण आहे? आपल्याला तर असं वाटतं बाहेर लाईट देऊ राहिला उपकार करायला लागले, परंतु ही वस्तुस्थिती. त्याच्यामुळं मित्रांनो, खूप काही गोष्टी आहेत. मला असं वाटतं की वेळेचा भान ठेवून मी फक्त एवढंच सांगतो की एक संधी मात्र मी तुमच्याकडे मागतो. काही द्यायचं नाही आपल्याला, एक मत, काहीच नाही. आणि इतकं ते अनमोल आहे की मला असं वाटतं की आता तुम्ही ती संधी घालू नये. तेव्हा आपल्याला 5 वर्षानंतर परत हायचे, पाहुणा आहे, भाऊ आहे, नातेवाईक तर हायच आहे. परंतु एक जर संधी चुकली तर तुमची माझी आर्थिक परिस्थिती जी आता ढसळत चाललेली आहे ती अशीच अजून ढसळत चालेल. आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला खंत होईल, ज्यावेळेस तुमचा मुलगा म्हणाल ना की बाबा त्यावेळेस जर तुम्ही शेतकरी संघटनेच्या मागे उभे राहिले असते तर माझी आज ही अवस्था आली नसती. तर त्याच्यामुळं मित्रांनो, आपल्या कुटुंबाचा विचार करा, स्वार्थी व्हा. आपली अडचण काय आहे? शेतकरी आपण स्वार्थी नाहीये. या जगामध्ये सगळे माणसं स्वार्थी आहे, पण शेतकरी स्वार्थी नाहीये. जेव्हा शेतकरी स्वार्थी होईल त्यावेळेस या लोकांना कळेल की अरे याचं मोल काय. त्यावेळेस कळेल या लोकांना की अन्न पिकवणारा माणूस आहे. फक्त सांगायचं नाही, लिहायचं नाही, बोलायचं नाही, प्रत्यक्ष कृती करायची वेळ येईल. त्यावेळेस कळेल की अन्नाचं मोल काय. त्यावेळेस या आपल्या गावाच्या बाजरीच्या आणि धान्याच्या मोलाचं यांना महत्व कळेल. त्याच्यामुळं मित्रांनो, संघर्ष आहे, संघर्ष आपल्याला करायचा आहे आणि तो घामाच्या दामासाठी करायचा आहे. तो फालतू उद्योगासाठी नाही करायचा. कुणाचा तरी झेंडा घेऊन जायचं, कुठेतरी गाड्यात फिरायचं, कुठेतरी काहीतरी उद्योग करायचे, बस रे बाबा. आता फक्त एक लक्षात घ्या की जो माणूस साथ देणार आहे, आमदार साहेब, आता तुम्हाला एवढं मला एक समजत नाही बरं का की जो माणूस आमदार म्हणून त्यांनी एवढे काम केले, मी जिथं विरोध करणार उद्या मी विरोध पण करू शकेल, माझा स्वभाव आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आला तर मी तिथं काही कॉम्प्रोमाइज करत नाही, प्रामाणिकपणे सांगतो. आजची परिस्थिती वैजापूर तालुक्यातली काय, माझं 94 ला असताना माझी इथली
सासरवाडी वैजापूर. बऱ्याच जणांना माहिती आहे. नाही, ती तर विनायकराव पाटीलला प्राध्यापक होते, व्हाईस प्रिन्सिपल हजारे सर. त्याच्यावर मला वैजापूर चांगलं माहिती. आणि आजचं वैजापूर फरक पहा तुम्ही, आम्हाला दिसतोय. कारण की आम्ही सत्याला सत्य म्हणणारी माणसं आहोत. काम करणाऱ्या माणसाला काम करणारा माणूस म्हणणार आहे. आणि त्याच्यामुळं मला खात्री आहे की ज्या माणसाने शेतकरी संघटनेला मदत केली त्या माणसामध्ये पावित्र्य आहे. त्या माणसाला माहिती आहे की विचारधारा काय, त्या माणसाला माहिती आहे की हा समाज कुठं न्यायचा आहे, त्या माणसाला माहिती आहे की प्रश्न कसे मांडायचे. आणि त्याच्यामुळं ग्रामपंचायत अहो हे खालच्या लेवल पासूनचा विषय. उद्या ग्रामपंचायत आमदाराच्या हातात काय माहिती का? आमदाराच्या हातात किती काही गोष्टी आहेत. आमदाराच्या हातामध्ये ग्रामपंचायतीपासूनची व्यवस्था आहे. त्या माणसाचं तुम्ही राजकारण जर करायचं ठरलं त्यांनी त्या एखाद्या ग्रामपंचायतीवर नाही केलं, कोण बोलणार आहे का काही? परंतु हा माणूस मी पाहिलेला आहे. मी विरोध केला तिथं बसून, त्यावेळेस त्यांनी समजून सांगितलं नाही साहेब हा विषय महत्वाचा आहे, मी स्वतः हा प्रश्न विधानसभेत मांडतो. मला खात्री आहे की उद्याच्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपल्याला चांगलं काम करणारी माणसं पाहिजे. आपल्याला अशी व्यवस्था निर्माण करून देणारी माणसं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून गावामध्ये निधी आला पाहिजे, गावामधली व्यवस्था चांगली झाली पाहिजे, ग्राम व्यवस्था सुधारली पाहिजे. गांधीजींचं स्वप्न आहे, संविधानाचे आपल्याला बंधन आहेत की ग्रामीण व्यवस्था जर सुधारली तरच हा देश सुधरल. आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायती जर शक्तिवान झाल्या, ताकदवान झाल्या, समृद्ध झाल्या तर समाजाला न्याय मिळेल. आणि त्याचं काम करण्याचं दायित्व तुमच्या आमदार साहेबांवर. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, खूप काही योजना आहेत, ज्या योजना कदाचित तुम्हाला मला माहिती पण नाही, परंतु त्या योजना जर चांगल्या सक्षमपणे आणल्या तर मला असं वाटतं की ग्रामीण भाग, ग्रामीण व्यवस्था चांगली राहील. माझ्या आणि तुमच्या पोराला कुठंतरी औरंगाबादला, संभाजीनगरला एखाद्या कारखान्यामध्ये जाऊन ओझे उचलायचं काम करण्याची गरज पडणार नाही, ही मला खात्री आहे. आणि ते करायचं असेल, तुमचा माझा मुलगा घरी ठेवायचा असेल, तुमच्या आईला आणि तुमच्या वडिलांना सुखी ठेवायचं असेल, सुखी पाहायचं असेल, त्यांच्या आरोग्यासाठी काम करायचं असेल तर मला असं वाटतं की ही निवडणूक तुमच्यासाठी संधी आहे. आणि या संधीचं सोनं करण्याचं काम तुमच्यावर आहे. कोणताही प्रलोभन, कोणताही विषय, एकच डोक्यात टार्गेट. ह्या पा कमळाचं फुल कुठे येतं? चिखलात येतं. आहे का आपल्याकडे कुठंतरी कमळाचं दिसतंय का? काही नुसतं कागदावर दिसून राहील. अहो ज्या कागदाला काही किंमत नाही, इथं धडधाकड माणसं उभी आहेत, शेतकऱ्यांची बिल्ले लावून हिंडणारी माणसं आहे. मग अशी माणसं पाहायची आहे आणि अशा माणसाला आपल्याला पुढे न्यायचंय. मी विनंती करतो की होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये 7 तारखेला तुम्हाला आमचा एकमेव उमेदवार जो शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आदरणीय बोरनारे साहेबांच्या सहकार्याने मालगाव मधनं निवडणूक लढवतोय, गणेश तांबे. याचं चिन्ह आहे सिलिंग फॅन. सिलिंग फॅनचं तिथलं बटन तर तुमच्या आयुष्यातलं घरातलं बटन आहे. पंखा जर चालला तर थंड वाटतं, तसं होणार आहे. त्याच्यामुळं 7 तारखेला तुम्हाला ते बटन दाबायचंय. आणि ह्या तरुण, तडफदार आणि प्रामाणिक आणि खास करून शेतकरी पुत्राला आपल्याला आता मला बऱ्याच वेळा म्हणतात लोक, बरं का सगळेच तर शेतकरी पुत्र आहे. मी म्हणलं आता शेतकरी पुत्र ते तिथे गेल्यावर विसरून जातात, पण हे बिल्ला लावणारी माणसं कधीच विसरत नाही. कारण बिल्ला लावणाऱ्या माणसाला माहिती आहे की त्याला पुढे जायचंय. आमच्या आल्हाटताई त्यांचा एक विषय की एक महिला पूर्ण सक्षमपणे या राजकीय व्यवस्थेमध्ये शेतकरी संघटना आणि शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवारी करते. त्यांचं निशाणी आहे ट्रॅक्टर. हे दोन्ही विषय इतके आपल्या कायमच्या विषयाशी निगडीत आहे, आपल्या व्यवसायाशी निगडीत आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कमळाच्या फुलापेक्षा जे फुल तुम्हाला तरी वासही देऊ शकणार नाही, खात्रीने सांगतो, पण तुमचा ट्रॅक्टर मात्र नांगरल्याशिवाय राहणार नाही. अशा माणसाला तुम्ही एक संधी द्या, त्यांना काम करण्याची एक जर संधी दिली तर मी तुम्हाला खात्री देतो की भविष्यात या सर्कल मधलं चित्र तुम्हाला बदलल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जवान, जय किसान. धन्यवाद.